अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि मी तुमच्याशी कनेक्ट आहे, जेणेकरून काही गोष्टी काही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला कळाव्यात आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी सक्सेस व्हावं, पॉझिटिव्ह व्हावं, काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत फील व्हावी. तर चला, आपली एनर्जी आता बघणार आहे 9 तारखेची. 9 डिसेंबर मकर राशीसाठी कसं जाईल. 9 डिसेंबर 9 डिसेंबर ते तुमच्यासाठी कसं जाईल. पास्टमध्ये काहीतरी टॉवर मुवमेंट येऊन गेलेला आहे. लव्ह रिलेशनमध्ये त्रास झालेला आहे. कुणाला तरी लग्न वगैरे जमत नसेल किंवा शुभकार्य होत नसेल, त्याचा सुद्धा त्रास होताना दिसत आहे आज दिवसभर. पैशा रिलेटेड प्रॉब्लेम आहे. तुम्ही इतकं कष्ट करताय, पण मेहनत त्याची मेहनत इतकी करून त्याचा रिस्पॉन्स काही नाही आहे किंवा इतकं मिळावा इतका बॅलन्स तुमच्यामध्ये क्रिएट होत नाही आहे. सगळं आयुष्य कुठेतरी वेगळं चाललंय किंवा बॅलन्स व्यवस्थित नाही आहे, क्रिएट व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा इनबॅलन्स होताना दिसत आहे आज दिवसभरामध्ये. 6 तारीख आहे ते शुभ आहे तुमच्यासाठी आजची, आणि 16 आहे ते अशुभ आहे. रेणुका देवीच्या नावानं, चांगलं जाण्याच्या नावानं मार्ग व्यवस्थित धरायचा आहे आज दिवसभरामध्ये. चुकीचा मार्ग करायचा नाहीये, जेणेकरून चुकीचं काही घडणार नाही आपल्या हाताकडून, किंवा आपल्या मनात वाईट विचार आणायचे नाही, जेणेकरून आज दिवसभरामध्ये काहीतरी वाईट घडेल. विचार चांगले ठेवायचे आहेत, नीतिमत्ता चांगली ठेवायची आहे. कुणाच्या सोबतही वाईट शब्द तोंडातून काढायचा नाही. लहान लेकरं किंवा लहान मुलं यांच्यासोबत सुद्धा टाईम थोडाफार घालवायचा आहे, जेणेकरून आज दिवस तुमचा फ्रेश राहील, मूड फ्रेश राहील. 1 2 3 4 बॅलन्स व्यवस्थित असणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून आज दिवसभरामध्ये तुम्हाला कोणता त्रास होणार नाही. बॅलन्स करायचा आहे व्यवस्थित. नकारात्मक ऊर्जेचा त्रास जर होत असेल तर थोडं लहान मुलांशी खेळणे किंवा त्यांना चॉकलेट वगैरे देणे, हे सुद्धा आज दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता. येस, निर्णय, आत्मज्ञान, मशागत. निर्णय घेणे किंवा आत्मज्ञान असणे. निर्णय जर घ्यायचा असेल तर त्याला आत्मज्ञान असणं गरजेचं आहे. आत्मज्ञान जर क्लिअर असेल तर तुम्हाला मनाची साफसफाई किंवा चांगलं मन शुद्ध असणे त्यासाठी खूप गरजेचं आहे. आधी मन शुद्ध करा, जेणेकरून निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येणार नाही आहेत. आत्मा म्हणजे तुमचं विचार काय सांगत आहेत, त्यानंतर तो विचार करायचा आहे. जर आत्मा शुद्ध असेल, मन शुद्ध असेल, तर निर्णय तुमचं चुकणार नाही आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न आहे. गणपती बाप्पा हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तिन्ही कार्डचा योग्य अर्थ जुळवून घेतला तर मन तुमचं शुद्ध असेल तर निर्णय तुमचा चुकणार नाही. हे आजचं तुमचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की मन साफ ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आज दिवसभर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही. जर तसं काही निगेटिव्ह फील झालं तर लहान लेकरांसंगत थोडा वेळ घालवा, त्यांच्याशी मज्जा मस्ती, चॉकलेट वगैरे द्या. 1 तासभर किंवा 15-20 मिनिटं 20 मिनिटं, कारण लहान मुलांच्या लेकरांच्या मनात कधीच वाईट एनर्जी नसते. आपल्याही मनातली एनर्जी चेंज होऊन जाईल, काहीतरी वेगळं काहीतरी फील होईल मनामध्ये. तर आजचा गणपती बाप्पांचा सुद्धा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा त्यांचं काहीतरी पॉझिटिव्हिटी फील झाली असेल तर नक्कीच गणपती बाप्पा मोरया किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम गणपतीये नमः, श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. गणपती बाप्पांची चांगलीच एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचत असते, ते चांगलंच सांगत असतात आपल्यासाठी. देवामध्ये सगळेच देव आपल्याशी, गुरु आपले जे असतात ते आपल्यासाठी पॉझिटिव्हच असतात, पण एक कनेक्शन असतं आपल्या देवाशी आपल्यासोबत, ज्याच्याशी आपलं सगळं नातं जोडलेलं असतं. बघा, घरची नातीसुद्धा आपले सगळे सारखेच असतात, पण त्यामध्ये एखादं नातं असं असतं की आपण त्या व्यक्तीशी क्लोज असतो. असं आपले मिस्टर म्हणजे आपला नवरा असू दे, आपली मुलं असू दे, आपले सासू सासरे किंवा बहीण भाऊ, हे सगळे आपलेच असतात. पण तसंच नात्यांचं सुद्धा आहे, तसंच देवांमध्ये सुद्धा आहे. एखाद्या व्यक्तीशी किंवा एखाद्या देवतेशी आपलं नातं कनेक्ट झालेलं असतं. गणपती बाप्पा असू दे, स्वामी समर्थ असू देत, महादेव असू देत, अजून आपण जे देव मानतो त्या सगळ्या देवांमध्ये सगळे देव जे असतील ज्यांच्याशी आपलं नातं कनेक्ट आहे, तिथंच आपली भावना व्यक्त झाली तर आपल्याला निर्णयसुद्धा योग्यच मिळतो. तसाच गणपती बाप्पांनी सुद्धा योग्यच निर्णय तुम्हाला दिलेला आहे. मला वाटतं की तुमच्यापैकी कोणतरी गणपती बाप्पांना सुद्धा मानत आहे.
श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.